ही गाडी बघितली ना की काळजा माझी धडकीच भरते, कारण माझा माणूस पण ह्याच गाडीतून जाताना बघितलं. ए परशा, मावशी बोलला की हो. काय करतो? भाजी कापतो काय? हा, आता पोटात घालायचे 2 घास म्हणलं कापाय लागते. ते पण आहे म्हणा. कसं आहे मावशी, बाहेर तर कवर येणार हो. 1 दिवस करेल, 2 दिवस करेल, बाकी तर रोज माझी मलाच करावं लागणार ना. अरे पण असं कवर करणार आहे तू? जवळ बनवणार येत नाही तवर तर मीच करणार की हो. तेच म्हणलं, बनवणारे घेऊन ये म्हणजे तुझ्या डोक्याचा ताण निघून. मावशी तुम्ही बरोबर मानताय, पण बनवणारे काय रस्त्यावर पडले होय तवा? सांग की मग तुझ्या मामाला मुलगी पाहायला. मामाला? अहो मावशी तुम्ही बी काय म्हणताय? त्या मामा आम्हाला त्याला त्याच्या संसारामध्ये वेळ आहे का? अहो आई मिळाल्यापासून तो फक्त एकदाच आलाय. जाऊ दे म्हणलं, मग मी पण त्याला भांडणं करून टाकले. अरे बाबा, लग्न होस तर गोड बोल, मग कशाला मस्का लावायचा त्याला? असला कुठं मामा असतो वय? अहो आपल्याला बी एक बात आहे, त्याचं कसं चाललं काय चाललं हे विचारावं. अहो तो आपल्याला नाही विचारत म्हणलं, आपण तर त्याला कशाला विचारायचे? अरे तुझ्यासाठीच म्हणत होते, तुझं खायचं पण होईल आणि तुझ्या सोबतीला पण भेटेल. आता बस मावशी तुम्ही म्हणताय चांगलं, पण काय करणार बघा. आणि मला त्या मामाचं तोंड बी नाही बघायचं बघा. अरे तुझी आई जर असती तर तुला अशी भाजी कापू दिली असती का बायकांसारखी? आता आले मावशी माझ्या नशिबात, त्याला आपण तरी काय करणार. मीच तुला 2 भाकरी टाकून दिल्या असत्या, पण आता मलाच कामाला जायचे. चालते, जाऊ मावशी तुम्ही, बघतो माझे मी काय करायचं ते. गप्प माझं राज्य दे, तुझ्यामुळे मी आउट झाले. काय तू येडवाणी करायला लागली? आणि मी काय केलं तुला? तुझी तू आउट झाली. आम्ही नसतो राज्य. तुझ्यामुळे मी आउट झाले, गप्प राज्य दे माझं. काही संबंध आहे का? चल चाललो मी. ए परशा, गप्प राज्य द्या, नाही तर सोडत नसते. काय पावला टोन वागायला लागली का? टाकी जरा घरामध्ये जाऊन आईला मदत कर. आणि असं बी खेळत बसायला कुणाला वेळ आहे? माझं राज्य मला पाहिजे. सोड, चाललो मी. परशा, गप्प राज्य द्या माझं. ठीक आहे बाई, थांब देतो राज्य तुला. चल. अरे पैकी आता दीदी तू आउट झाली. काय रे, कशाला आला? अहो दादा कुठे गेले? फोन करून यायचं. अहो ते मला बोलले होते माझ्या कामाबद्दल, म्हणून तर मी आलो त्यांच्यासोबत बोलायला. असतील मग गावात किंवा कुठं हॉटेलमध्ये, नाही तर त्या आबांच्या बंगल्यावर बघ. बरोबर, चालते. येऊ का मग? हा ये. दादा नंबर लावला काय? हा ना, अरे निवडणुकीच्या काळात दाढी करायला पण वेळ नाही. पोरग कुठं गेले कोणच नव्हते. हा ना, कामाच्या टायमाला कुठे जाऊन बसतात काय माहिती. शांत दादा, पण निवडणुकीत आबा निवडून आलं पाहिजे बरं का. आबा निवडून आलं तर विकासाची कामं जी चालली ती तशी पुढं चालते. आबासारखा चांगला माणूस निवडणुकीच्या फाडात उतरलाय खरा, पण शेवटी विजय झाला पाहिजे. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका दादा. जसं तुम्ही आबाचा विश्वास हो, तसं माझ्या अंडर आहेत ना 50 घरं विश्वासाचे. हा, तुम्ही फक्त शब्द टाका, लगेच बैठक बसवतो. काय करायचे ते काय, पण आबा निवडून आलं पाहिजे. आबा निवडून आलं तर मला ताकद आहे, आणि मला ताकद असली तर तुम्हाला ताकद आहे. अहो शब्द तुमचा पडून दिलाय का कधी आजपर्यंत? या चालतंय नाही लावू का डबल? अरे बाबा, तांबाखू तू पण खात जाऊ नको, त्या तांबाखूने कॅन्सर होतं. आणि आमचं कसं आहे, झाकली मुठ 6 लाखाची, ते पोरं बघा ते बघ. बरोबर, म्हणून म्हणता वय दादा. पोरं आले. हो दादा, तुम्ही हित आहे वय? अहो मी घरी जाऊन आलो की. कार बाळा, काय काम काढे? अहो ते कामासाठी तुम्हाला बोललो होतं ते. कामाचं पुढे बघावर आपण बघा की अहो, मला लय कामाची गरज आहे. आणि मला कसलंही काम सांगा, मी सगळे काम करतो. नगरपालिकेत आहे ना कंत्राटी ड्रायव्हर भरायच्यात. हा राव, ते होतं. चालतंय की? अरे नगरपालिकेचं म्हणजे ॲम्ब्युलन्स जमते का तुला? जमते की मला. ते दादा करा त्याच्यासाठी. गरीबाचं पोरग आहे. आहे का ना? ठीक आहे, शब्द टाकतो मी, पण तू जर वागला
काय ते शब्दाला किंमत नाही बघ. तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका, मी 100% पूर्णपणे काम पार पाडतो. नगरपालिकेमध्ये कुलकर्णी म्हणून आहे, त्याची जाऊन गाठ घे आणि त्याला म्हणा मला दादांनी पाठव. चालतंय. ठीक आहे, ते कुलकर्णीचा नंबर पाठवतो तुला, त्याला जाऊन तिथं मला फोन लावून दे. जाऊ का मग डायरेक्ट? नगरपालिकेत चालतंय, जाऊ का संतुदा? तर ते म्हणते तिथं भेट जाऊ. तिकडे जा तू, मी करतो फोन. दादा नमस्कार. नमस्कार. अहो मी तुम्हाला आता फोन केला होता बघा. हो ते कुलकर्णी साहेब तुम्हीच ना? हो. अहो ते दादा पाटलांनी मला तुमच्यापाशी पाठवलं होतं. कोण दादा पाटील? अहो ते दादा पाटील बोलले की ॲम्ब्युलन्स साठी ड्रायव्हर पाहिजे होता. ओळखत नाही ना पण. आपले दादा पाटील ते नाही का? फोन लावून देऊ का मी तुम्हाला? हो द्या ना फोन. बोला बरं एकदा. हॅलो, अरे दादा मी आलतो कुलकर्णी साहेबांपासून. तुम्ही बोलता का एकदा? बोला की. हॅलो. हा दादा बोला ना. हो तुम्ही आहेत का? आपलं कोण आहे? चालेल ना, घेऊ ना आपण. ॲम्ब्युलन्सचं बी एवढं सोपं नसतं, तरी आपण बघू, ट्रायल घेऊ त्यांची, काय करतात काय नाही. नाही देतो मी त्यांना चावी, तशी काही अडचण नाही. चालेल चालेल. ओके दादा. काय बोलले दादा? द्या बोल. चालतंय. चालतंय, धन्यवाद साहेब. चालतंय. घे लवकर लवकर घे. विशाल काय झालं तुला? भाऊ काय आले? काय ना भाऊ, वावरात मोटर चालू करायला आपल्याकडे वेळ फार कमीच. गे लवकर सर, या लवकर, वेळ कमी आपल्याकडे फार. पटकन जाऊन द्यायचं आपल्याला ॲम्ब्युलन्स उद्या. सर सर आतमध्ये असं घ्या, ह्याच्या स्ट्रेचरवर घ्या. दादा बोला की. अरे काय झालं कामाचं? अहो गेलो तुम्ही तिकडे, पण ते काही चावीच देत नव्हते बघा. असं तुमचं नाव सांगितलं ना, उलट ते मला म्हणायचे कोण दादा काय दादा नाही ओळखत आम्ही दादांना वगैरे काय. अरे लई छप्पन टिकल्याची ती चिरमिरी दिल्याशिवाय ना ती कामच करत नाही. पण कशाच्या आव्या फिरवायच्या ना हे मला माहिती आहे, म्हणून तर तुम्हाला फोन लावून दिला बघा. तुझं काम झालं ना? झालं की. आता चांगलं काम कर, हायगे करू नको. संधी मिळाली ना तुला, आता संधीचं सोनं करायचं. हो दादा. लक्षात येऊ का दादा? हा चालते. वर्षा, राधा बोल की. माझं राज्य केव्हा देणार आहे? आता आले का तू परत? आता जायचे बघ, मला कामाला उशीर बी झालाय. तुला आले की संध्याकाळ देतो ना. ते सगळं मला माहित नाही. राज्य केव्हा देणार आहे मला सांग. अगं सकाळ सकाळ कुठं मागं लागते माझ्या? तुला देतो की मी संध्याकाळ आलो. मला माझं राज्य आत्ताच पाहिजे. बघू, मला झालंय उशीर, मला जायचं हॉस्पिटलला. तुला आले की देतो म्हणलं ना की देतो मी. इकडचं तिकडचं बोलू नको, कामाचं बोल. तू काय बावळा डोळट आहे का ग? अगं पैसे बिशे म्हणलं तर ठीक आहे, पण तू राज्य कायसाठी तू आले माझ्या माग? काय तू संध्याकाळ जो माझे मी. माझा काही विश्वास नाही. काल पण असंच बोलला आणि पळून गेला. हे बाई, तुला देतो म्हणलं ना संध्याकाळ आल्यावरती, तू का मग माझ्या मागा लागते राव? मला जायचंय का? मला लय उशीर झाला, हॉस्पिटलला जायचंय मला. मी काही बी नसते ऐकत, तू तुझं बघ. आईला अवघडून बसले की आता कालच्या सारखं करणार. ऐक की राधा, अगं मला तुझ्याच पप्पांनी कामाला लावले आणि आजचा माझा फक्त दुसराच दिवस आहे आणि कामाला नाही गेलो कसं होणार बरं? ते काय मला सांगायचं नाही, गपचूप मला राज्य द्यायचं. ते ऐक की, तुला म्हणलं ना मी अगं संध्याकाळ आलं की देतो राज्य. आल्याला तुझं राज्य पहिलं देऊन टाकतो, मग तर झालं का? तसलं काही जमणार नाही. आहे का? हे कोणत्या मुलीसाठी आणलं? आणि इकडे ते कुठल्या पोरीचं नाही, आईच आहे माझ्या. ते एक तर तेवढीच आठवले अगं माझ्याकडे आईचे शिल्लक. तू काय घेऊन चालली ते? थोडी इकडे हे मी तुला देईन, माझं राज्य दे आधी, मग हे घेऊन ते बघू आलो इकडे. राधा